नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळे आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी पळून जाऊन लग्न केलं. लग्न झाल्यावर त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींना सहन करावं लागलं आणि त्या कशा सामोऱ्या गेल्या याबाबत सुचित्रा यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. या नात्याला विरोध असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. पण आता सर्व काही अलबेल आहे. मात्र नवीन लग्न झाल्यानंतर सुचित्रा बांदेकर यांची फार तारांबळ उडाली होती. त्या काळात आईशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्यांना काही अडलं नडलं तर फारसं कोणाला विचारायचीही सोय नव्हती. याबाबत त्यांनी काही मजेशीर किस्से एका मुलाखतीमध्ये शेअर केले आहेत. लग्नानंतर बरेचदा मुलींच्या खांद्यावर स्वयंपाकाची जबाबदारी पडते. माहेरी असताना फारसं किचनमध्ये न गेलेल्या मुली सासरी येऊन मात्र अगदी नीट सर्व पार काही पाडत नाहीत. मात्र त्यासाठी त्यांच्या पाठीशी अनुभवी व्यक्ती असणं गरजेचं असतं. अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी मुलाखतीत फसलेल्या पदार्थाचे किस्से सांगितले. त्या म्हणाल्या की मी एकदा भरली वांगी करायचं ठरवलं. तेव्हा माझ्या आईशी बोलणं नव्हतं. म्हणून भरल्या वांगीची रेसिपी विचारायला मी कोणाला तरी फोन केला. त्यांनी मला वांग्याची छान रेसिपी सांगितली की वांगी कट करून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे मसाला घालून स्टफ करायचं. मग तेलामध्ये फोडणी घालून ती वांगी त्यात सोडायची. मी त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं केलं आणि ती वांगी फोडणीमध्ये तशीच ठेवली. ती वांगी परतवलीच नाही. ती वांगी पूर्ण करपली. ते होतंय की नाही होतंय हे सुद्धा मला कळतच नव्हतं. काही वेळांनी मला कोणीतरी बोलवलं की भयंकर करपल्याचा वास येतोय. तेव्हा मी ती बघितली आणि गॅस बंद केला. त्यामुळे भरली वांगी करण्याचा प्रकार माझा फ्लॉप झाला होता. आणखी एक किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की आम्ही सगळे घरात होतो. तेव्हा आदेशचे भाऊ बहीण वगैरे सगळ्याच होत्या. आदेश मुद्दाम म्हणाला की सुचित्रा तू आज पोहे बनव. तुला कोणीच मदत करणार नाही. त्याची एक बहीण आहे प्रज्ञा म्हणून. ती मला खूप मदत करायची. पण त्याने तिला सुद्धा सांगितलं की तू आज इथेच बसायचं. तिला कोणीही मदत करणार नाही. मग किचनमध्ये गेले. आईला पोहे बनवताना पाहिल्यामुळे मला ते कसे करतात हे माहीत होतं. सर्वात आधी मी ती पोहे छान तांदळासारखे धुवून घेतले आणि ठेवून दिले. त्यानंतर कांदा मिरची वगैरे चिरून छान फोडणी घातली. त्यानंतर पोहे घालायला गेले. पण तेव्हा समजलं की पोहे धुवायला घेतलेले पाणी मी नितळलंच नव्हतं. त्यामुळे पोह्याचा लगदा झाला होता. ते पोहे चाळणीत ठेवायच्याऐवजी मी तशीच पाण्यात घालून टोपात ठेवले होते. मी ते तसेच फोडणीमध्ये टाकले आणि दिले. त्याची चव अगदी उत्तम झाली होती. मग आदेश म्हणाला की चांगला झालाय पोह्याचा शिरा. असं लग्नानंतर बरेच किस्से घडले होते. सोनचाफाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुचित्रा बांदेकर यांनी हा मजेशीर किस्सा सांगितला. सुचित्रा बांदेकर यांच्यासारखेच तुमचेही कोणते पदार्थ फसले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.